किसनगिरी थोर संत अवतार, श्री क्षेत्र देवगड, श्री क्षेत्र देवगड, दत्त प्रभूचा दरबार। श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या पुण्यस्पर्शाने या गुरुभवन या वास्तूची निर्मिती या देवगड या तीर्थक्षेत्री झालेली आहे। बाबांच्या उभ्या हयातीमध्ये बाबांचं वास्तव्य या गुरुभवन या वास्तूमध्ये झालं। बाबा त्या कालखंडामध्ये इथे राहत होते। बाबांनी वापरलेल्या वस्तू आज येणाऱ्या दर्शनार्थींसाठी आपण उपलब्ध करून दिल्या, त्याचं दर्शन घेता यावं, त्यात निहाळता यावं या अनुषंगानं गुरुवर्य वंदनीय भास्करगिरी महाराज यांनी या वस्तू दर्शनार्थींसाठी खुल्या केल्या। या पलंगावरती वैकुंठवासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आराम करत होते, विश्रांती घेत होते। तो विश्रांती पलंग, त्याचप्रमाणे या जेवणाच्या ताटामध्ये त्यांनी अन्नप्राशन केलं, प्रसाद ग्रहण केला। ते ताट, त्याचप्रमाणे नित्य पूजेतील त्यांचा देवारा, या वस्तूखेरीज वृद्धापकाळामध्ये या व्हीलचेअरवरती बाबांना परिसरामध्ये बाबा फिरायचे, की व्हीलचेअर, बाबांची पादत्राणे, त्याचप्रमाणे बाबा नित्य वापरात जी कपडे वापरायचे ती कपडे या ठिकाणी आपण दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। नयनरम्य वनराई येथे हो फुलली, पावन प्रवराती धरती हो सजली। या क्षेत्र देवगडला गेल्या 50-55 वर्षापासून हा दत्त जयंती महोत्सव सद्गुरू बाबा असताना आपल्या सर्व भक्तजनांना समाविष्ट करत होते आणि त्याच पद्धतीनं आज आम्ही सर्व भक्तजन एकत्र येऊन, सर्व जाती धर्मातील ब्राह्मण एकत्र येऊन हा दत्त जन्म महोत्सव 7 दिवसाचा 8 दिवसाचा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये कार्यक्रम हा पार करत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजामध्ये एकाविषयी दुरावा निर्माण होत लागलेला आहे। आपोआपच सर्वांचे एक संयोगपणा निर्माण होते, सर्वांच्या विषयी प्रेम, दुरावा निर्माण होते।